समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। आधी पुनर्वसन मग धरण असे शासनाचे धोरण असतानाही पुनर्वसन न करताच पोलीस बळाचा वापर करून गळभरणी केल्यामुळेच लेंडी क्षेत्रातील गावे पाण्याखाली गेली असून झालेल्या अतोनात नुकसानीबद्दल संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करून आपदग्रस्तांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रॅपणवाड यांनी केली आहे। पाण्याखाली गेलेल्या गावांना भेटी दिल्यानंतर काँग्रेस प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रॅपणवाड यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलं आहे की रविवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने आणि उदगीर परिसरातील पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात लेंडी प्रकल्पाच्या गळभरणीमुळे पाणी अडून लगतची मुक्रमाबाद, रावणगाव, हसनाळ, भासवाडी, वेंडेगाव, बिंगोली आदींसह पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतील 7-8 गावे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत। या पुरात शेकडो नागरिक गावात अडकलेत। जीवरक्षक दलाच्या जवानांनी अनेक गावातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढले, तरीही अद्याप अनेक नागरिक अडकून पडलेत। आतापर्यंत 12 जण बेपत्ता असल्याचे आणि 4 मृतदेह भेटल्याची माहिती मिळाली। मुक्रमाबाद गावाजवळ असलेल्या शेडमध्ये बांधलेल्या 50 म्हशी जागेवरच बुडून मृत पावल्यात। या गावातील बंदिस्त पाळीव पशुपक्षी पूर्णपणे जलसमाधी होऊन मृत पावलेत। शेती संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। मानवकृत जलसंकटाने हाहाकार माजलाय। गावाचं पूर्ण पुनर्वसन न करताच पोलीस बळाच्या जोरावर जबरदस्तीने गळभरणी करून पाणी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि जबाबदार लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचा आणि सदर परिस्थितीबद्दल गुन्हे दाखल करून शासनाकडून त्वरित आपत्तीग्रस्तांना मदत करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून काँग्रेस प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रॅपणवाड यांनी केली आहे। रावणगाव परिसरामध्ये लोकांच्या भेटीसाठी त्यांना काहीतरी 2 घास पोटात टाकण्यासाठी आम्ही या ठिकाणी बाबू सावकार देबडवार आणि आम्ही या ठिकाणी पोहोचलो। या ठिकाणी प्रशासनानं किंवा लोकप्रतिनिधीनं कसलीच व्यवस्था केलेली नाही। आधी पुनर्वसन मग धरण असं धोरण शासनाचं असून सुद्धा पुनर्वसन केल्याशिवाय पैसे यांना पुनर्वसनाचे दिल्याशिवाय कुठली व्यवस्था न करता गळभरणीची घाई जी केलेली आहे प्रशासनानं, धरण प्रशासन, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून जबरदस्ती गळभरणी केली आणि त्यामुळे हे पाणी अडून रावणगाव आणि सगळ्या लोकांच्या या संकटाला कारणीभूत हे सगळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आहेत। यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या संकटग्रस्त लोकांना शासनाने तात्काळ मदत जर नाही दिली तर या ठिकाणी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।